साहेब मला आउट हाऊस मध्ये आवाज आला, मी इकडे आलो आणि ही माझ्यावर आरोप करते। साहेब तुम्हाला विश्वास आहे ना तुमच्या मणीवर? हे बंद करती नाटक। खोटं बोलतोय हा काका, मावशी खोटं बोलतोय हा। सुजित सुजित प्लीज माझ्यावर विश्वास ठेव। मी माझ्या डोळ्यांनी याला या रूम मध्ये येताना पाहिलंय। उलट मी तर सांगते या लीलामध्ये आणि मणीमध्ये ना अनैतिक संबंध सुरू आहेत। तू काय बोलते याचं भान आहे का तुला? त्यांचं वय बघ। अरे मी एकदा मदत करायला काय त्यांच्या इथे आलो होतो या रूम मध्ये, सुजितलाही माहिती आहे साहेब। आणि तू असा घाणेरडा आरोप करतेस? अगं स्त्री आहेस ना तू, एक स्त्री असून एका स्त्रीच्या चारित्र्यावर चिखल फेकताना तुला लाज नाही वाटत? मॅडम बघा, हे जर बाहेर कळलं तर किती बदनामी होईल। आणि मला मान्य आहे माझी बायको आता या जगात नाहीये, पण तनिषा, बायको नसलेला प्रत्येक पुरुष वासनंद नसतो। जरा सत्सक विवेक बुद्धी वापरून विचार कर। तुझ्यासारख्या अशी शिकली सवरलेल्या मुलीचे इतके खालच्या पातळीचे विचार असतील असं वाटलं नव्हतं मला। मी हात जोडून विनंती करतो, हे जे तू वागतीस ना ते बंद कर। आयुष्यातून उठवशील एखाद्याला। हे बघ, बंद कर हा, तू नाटक बंद कर। तू खोटं बोलतोयस, तू खोटं बोलतोयस। मी मावशी अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ना याला रूम मध्ये येताना। तू खोटं नको बोलूस। तू खरंच खोटं बोलतोयस सुजित, तरी विश्वास ठेव माझ्यावर। ही लीला आहे ना, ही आल्यापासून आहे ना माझी हिच्यावर नजर आहे। ही बाई सरळ नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा ना कोणी। मावशी अगं मी खरं बोलतीये। तनिषा बस। तुझ्या तोंडाला लगाम घाल। काय बोलतेस तू? मणीवर असले घाणेरडे आरोप करून त्याच्या मनाला किती यातना होत असतील ह्याचा कधी विचार केलायस तू? त्याची मनस्थिती बघ आणि हे असले घाणेरडे आरोप करू नकोस तू। बंद कर तुझी मूर्ख बडबड। काका विश्वास ठेवा ना माझ्यावर। आपण सगळे इथे आहोत आणि आपल्या समोर मणी त्या दरवाजातून आत आला, आपण सगळ्यांनी बघितलं की नाही? तेच तर। मग मणी ह्या रूम मध्ये लपलाय, ह्या कपाटात लपलाय असा खोटा आरोप का करत होतीस तू? हे असले घाणेरडे आरोप करायचे असतील ना तर या घरात राहण्याची तुझी लायकी नाहीये। शालिनी, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की ह्या असल्या मुलीला आपल्या घरामध्ये ठेवू नका म्हणून। मला माणसांची पारख आहे आणि त्यावेळेला मी जे बोललो होतो ते तुम्हाला आता खरं वाटतंय ना? हा? तनिषा, एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती सुद्धा कायमची। मणीवर काय किंवा या घरातल्या कोणावरही काय घाणेरडे आरोप करायच्या आधी 10 वेळा विचार करायचा, नाहीतर या घरामध्ये राहायचं नाही। तू शिक्षणासाठी आली आहेस ना, तर ते कर। ह्या घरामध्ये शांतपणे राहा आणि ठरलेल्या वेळेला इथून निघून जा। तनिषा, तू ह्या घरातल्या कोणावरही पुन्हा असे आरोप केलेस ना तर मी
स्वतः तुझा हात धरून ह्या घरातून तुला बाहेर काढेन मी. काका काका प्लीज ऐकून घ्या ना माझं. काका मावशी मी खरंच खोटं बोलत नाहीये. तनिषा तुला सांगितलेलं ह्यात पडू नकोस. तिला तिचं काम करू दे. आता बस रडत. सुजित अरे तू तरी विश्वास ठेव ना प्लीज. नाही, कोणी कपाट उघडून बघितलं तर प्रॉब्लेम होईल, पकडलं जाईल मी. तनिषा, आय डोंट नो तू अशी का वागतीये, कसला बदला घेतीयस, पण मी आता आउट हाऊस मध्ये चाललोय. तुला जर विश्वास नसेल तर तू मला सवयीप्रमाणे फॉलो करू शकतेस. पागल पोट्टी, चल बाहेर. बाहेर चल. चल बाहेर. बाहेर चल. मणी, बघ आता जे काही झालं, तुला या घरात जे काही ऐकावं लागलं, त्यामुळे तुला जितकं दुःख झालं त्यापेक्षा 10 पटीनं मला दुःख झालंय. आणि हे घर माझं आहे आणि या घरात तनू तुला बोलली आहे म्हणून या घराचा मुख्य म्हणून मी तुझे हात जोडून माफी मागतो. साहेब काय करताय साहेब? साहेब तुमची काही चूक नाही यात. ती मुलगी इतकी मॅच्युअर्ड नाहीये, अविचारी आहे. पण साहेब आता जे काही घडलं त्या प्रसंगातून एक गोष्ट मला कळली की ज्याचं या जगात कोणी नसताना त्याला कोणी येऊन काही बोलून जातं, कसंही वागवतं, अपमान सहन करावा लागतो. आता अनुभवलाय मी तो. एका अर्थी शिक्षाच नाही, यापेक्षा असं वाटतं अशा जगण्यापेक्षा मणी मी काय सांगतोय नीट लक्षात ठेव. हे बघ, माणसं जातात पण आपलं आयुष्य चालूच राहतं. आपल्याला जगावंच लागतं. आपल्याला त्यांची आठवण येणं किंवा आपण त्यांची आठवण काढत राहणं ह्यात खूप फरक आहे बाळा. हे नीट लक्षात घे. मी तुला परत सांगतो, स्वानंदी आणि नीलम ह्या जगात नाहीयेत. त्या गेल्या ते परत नाही येण्यासाठी. पण अरे पण तू आहेस ना आणखीन अनेक वर्ष जगण्यासाठी. त्यांची तुला आठवण येणं हे साहजिकच आहे. हे बघ, पण त्या आठवणी फक्त आठवणी पुरत्याच मर्यादित राहतील हे बघ. त्यांचा तुझ्या आयुष्यावर परिणाम होऊन देऊ नकोस. म्हणे जा, झोप, तू आराम कर आणि आता कुठलेही विचार मनात आणू नकोस. स्वानंदी आणि नीलम त्याच्या आयुष्यातून अशा अचानक निघून गेल्या. त्याच्या मनावर खूप मोठा आघात झालाय. त्याच्या दृष्टीनं ह्या घटनेला नीट क्लोजर मिळालेलं नाहीये आणि म्हणूनच त्याला कितीही कामात गुंतवलं तरी सुद्धा त्यांच्या आठवणीतून तो बाहेर येत नाहीये. कदाचित त्यांची बॉडी मिळाली आणि स्वतःच्या हाताने त्यांनी अंत्यसंस्कार केले तर त्याला नीट क्लोजर मिळेल आणि मणी या सगळ्यातनं नीट बाहेर येईल
स्वतःला सावरेल. छान झोपलाय माझं बाळ. अर्जुन झोपलाय तोपर्यंत घरातली सगळी कामं करून घेते. एकदा का उठला की त्याला फक्त मीच लागते. ते छान झोपलंय माझं बाळ. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हेच माझ्यासाठी जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे. वॉर्डन मॅडमचा फोन. हॅलो मॅडम, काय म्हणता, कशात? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात सगळे? काही नाही, अर्जुन झोपला होता, त्याच्याकडेच बघत होते. तुम्हाला काय झालंय? तुमची तब्येत बरी नाहीये का? नाही, बरं नाही असं नाही ग. खरं मी घरात बसून कंटाळले. मला काही सुचतच नाहीये ग. मनच लागत नाहीये. मला तुमच्या तिघांची आठवण येतेय. मॅडम, मी समजू शकते, पण अहो काही दिवसांचाच प्रश्न आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो स्वानंदी, पण त्या दिवशी तुम्ही तिघं भेटून गेलात ना, खरंच सांगते खूप बरं वाटलं. खूप समाधान झालं तुम्हा तिघांना बघून. मला तर वाटतं ते हॉस्टेलचे दिवसच बरे होते. कमीत कमीत मी तुला बघू शकत होते, तुझ्याशी बोलू शकत होते. आणि आता इतकी लांब राहतीये आणि ही अशी विचित्र परिस्थिती. म्हणजे मी ठरवलं, मनात आणलं तरी तुम्हाला भेटू शकत नाही ग. आता खूपच त्रास होतो या सगळ्यांचा. आणि तसं पण आता ह्या वयात माझ्या आयुष्याचे उरलेले दिवस मला माझ्या नातवाबरोबर, सुनेबरोबर घालवायचे, आणि मी इथे एकटी पडली आहे. मॅडम, अहो मी समजू शकते, पण आपण तरी काय करणार? माझी खात्री आहे आपण लवकरच भेटू आणि एकत्र सुद्धा राहू. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला ना की सगळं ठीक होईल. बघा, सगळं कळते मला स्वानंदी, पण मला खरंच इथे कंटाळा आलाय आता. मॅडम, मग तुम्ही असं का नाही करत? एक काम करा, थोड्या वेळासाठी बाहेर पडा, पाय मोकळे करून या. हा, पण जाताना चेहऱ्याला काहीतरी बांधा, चेहरा झाकून जा. तुम्हाला कोणी ओळखता कामा नाही याची काळजी घ्या. हो, मी काळजी घेईन. जरा बाहेर पडते, 4 लोक बघितली ना, जरा कोणाशी बोलली तर जरा बरं वाटेल मला. थोडा उदासपणा पण कमी होईल. बरोबर. बरं, मी ठेवू? अर्जुन उठला की मला काहीच काम करू देणार नाही. हो, मला कळते. तो उठला की तुला काही काम करू देणार नाही. ठीक आहे. कोणाशी बोलतीये? मॅडम कोण आहे? खुशी, काका, सुजी, त्या सगळ्यांना सांगायला हवं. अरे माझं बाळ, माझा अर्जुन उठलाय. कसे हसतय बघा, कसे हसतय. आईकडे बघा, आईकडे बघा, कसे हसतय ग माझं बाळ. साहेब, दक्षिण वॉर्डचा सेक्रेटरी सुनील पाटीलला केलाय. अरे वा. त्याच्या अप्रुव्हल साठी ते सही करा. नाही का? सुनील पाटील खूप चांगला मुलगा आहे. त्याला हे पद मिळाल्यानंतर खूप खुश होईल तो. आणि हे फॅक्टरीचे काही बिल्स आहेत, यावर सुद्धा अप्रूव्ड म्हणून साइन हवी. साहेब, एकदा बघून तर घ्या. तू बघितलंस म्हणजे मी बघितलं. आता मला काही बघायची गरज नाहीये. कुठे इथे करायची ना? हा मणी ते काय करतोय आता, याच्यामुळे मला बोलता पण येणार नाही. थँक्यू. हा, म्हणे मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. काल तू भावूक झाला होतास, पण मी तुला जेव्हा समजावलं तेव्हा तुझ्यावर अगदी योग्य परिणाम झालेला दिसतोय. म्हणजे मनातल्या भावना, सगळं दुःख बाजूला ठेवून तू कामावर लक्ष केंद्रित करतोयस, हे बघून मला खरंच खूप तुझं कौतुक वाटतंय. सुजित. तनिषा, जरा इकडे ये. पुढे ये, इकडे.
हो काका. आम्ही सगळे इथे आहोत, तेव्हा काल तू मणी बरोबर जे काही वागलीस त्यासाठी तू मणीची माफी माग. साहेब, अहो कशाला उगाच. हे बघा, झालं गेलं विसरून गेलोय मी. आजचा दिवस नवा दिवस आहे, कशाला. नाही म्हण, चूक करणाऱ्याने माफी मागितली तर त्याच्या मनावरचं ओझं कमी होतं आणि ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याच्या जखमांवर फुंकर मारली जाते. समजा पुन्हा पुन्हा माफी मागायला सांगितली तर ती एक शिक्षाच असते, कारण मग गुन्हेगार तो गुन्हा करायला धजावत नाही. काय बरोबर ना तनिषा? लीला बाहेर आली. आज हिला रंगे हात पकडण्याची संधी होती. काकांच्या माफी नाट्यात आहे ना, ही संधी पण निघून गेली. तनिषा, कसला विचार करतेस? माफी मागतेस ना? हो काका. आय एम सॉरी मणी. काल रात्री जे काय झालं त्यासाठी. दॅट्स गुड. अरे सदा, हे सदा, आमची कॉफी घेऊन ये. मणी, तू पण घे. थँक्यू. कोणाचा फोन आहे? नमस्कार, बोला साहेब. बॉडींची बॉडी सापडली आहे. काय? हो हो, मी निघतोय. काय झालं साहेब? काय झालं? कोणाचा फोन होता? डॅड, काही प्रॉब्लेम झालाय? स्वानंदी आणि नीलम गेल्याचं दुःख आता कुठे मी पचवतोय तर आणखीन एक धक्का. कसला धक्का साहेब? अरे, रघुचा फोन होता. नीलमची बॉडी मिळाली. एक काम करूया, आपण लगेच निघूया. हा, तिथे जाऊन आपण खातर जमा करून घेऊया. मी आलोच. मॉम, हे आहे माझ्या रूम मध्ये. इथे मेलोड्रामा सुरू होण्यापूर्वी मी गेलेलं बरं आहे. अर्जुन, तू थोडा वेळ पाळण्यात बसा प्लीज. हे कसं शक्य आहे? मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी मॉडर्न मॅडमशी बोलले.
तेव्हा त्या राजाराम भाऊंच्या घरी होत्या. मग ती बॉडी कोणाची आहे? सरपोतदार साहेबांना नक्कीच कोणीतरी खोटा फोन केला असणार. मी त्यांना फोन करून विचारते. वॉर्डन मॅडमचा फोन का लागत नाहीये? मणी सर, वॉर्डन मॅडमचा फोनच लागत नाहीये. थांबा, मग मी राजारामला फोन लावतो. राजाराम, आई आहे तिथे? नाही म्हणे दादा, मॅडम तर सकाळीच बाहेर राऊंड मारायला गेले, ते अजून आले नाही. का, काय झालं? बर ठीक आहे, काय नाही. मणी सर, काय झालं? आईला लावतो. आणि सर, मी कधीपासून मॅडमला फोन ट्राय करते पण लागतच नाही. थोड्या वेळापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांना घरात करमत नव्हतं म्हणून मी त्यांना बाहेर जायला सांगितलं. म्हटलं जाताना फक्त चेहरा तेवढा झाकून जा. काय? तुम्ही बाहेर जायला सांगितलं? अहो पण का, काय गरज होती? म्हणे सर, त्यांना घरात बसून बसून कंटाळा आला होता म्हणून म्हणाले पाय मोकळे करून या बाहेर जाऊन. म्हणजे ती बॉडी वॉर्डन मॅडमची नाही. कसं शक्य आहे? पण आता वॉर्डन मॅडम बाहेर गेले असणार. सरपोतदार साहेबांच्या माणसांनी त्यांना बघितलं असणार आणि मारलं असणार. नाही 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 नाही, तुम्ही असा अभद्र विचार करू नका, शांत राहा. असं काही होणार नाही. नाही, फोन नाही लागत आहे. मणी, अरे कुठे आहेस? आपल्याला निघायचंय, चल पटकन ये. मला जावं लागेल, तुम्ही फोन करत राहा. ओके. मॅडमचा फोन लागत नाही. माझं चुकलं. मी त्यांना बाहेर जायला सांगायलाच नको होतं. माझ्यामुळे वॉर्डन मॅडमला काही झालं तर नसेल. त्यांना काय माझ्यामुळे. मणी, मणी धीर धर. ही बॉडी नीलमचीच आहे ना, एवढी फक्त आपल्याला खात्री करायची. मन घट्ट कर. हवालदार साहेब. हो साहेब. उघडा. मणी सावर स्वतःला.